हा षटक आहे. विकेट कीपर स्टंप पासून थोडंसं दूर आहे. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. अजूनही क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे भावेश पवार यांच्या माध्यमातून. 30 सर्कल मध्ये देखील खेळाडू तैनात केलेले आहेत, कारण की डावखुरी आताचा हा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजेच विकी. पहिला चेंडू भावेश पवार यांचा. हो, पहिला चेंडू घातक चेंडू टाकला होता भावेश पवार याने. क्या बात आहे, अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळाला भावेश पवार यांच्या माध्यमातून. सदस्य सर काय म्हणणार या चेंडू बद्दल, कारण की पहिलाच चेंडू इथे डॉट केलेला आहे फलंदाजाला. यस, भावेश पवार एक सीनियर खिलाड़ी हैं और इनके पीछे सरनेम की अगर बात करें तो पावरफुल है, उसी तरीके की गेंदबाजी. इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, बल्ले की जड़ से खेला है स्ट्रोक को और 1 रन के लिए निकले हैं. और देखिए, देखते ही देखते इशारों ही इशारों में दूसरा रन चुराने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज. इसे कहते हैं अच्छा कॉम्बिनेशन, इसे कहते हैं अच्छा तालमेल और उसके कारण मिलते हुए ये 2 रन. अगदी बरोबर. थोडीशी चुकी पाहायला मिळाली केतन मुकदम याच्या माध्यमातून. आता 2 धावा कंप्लीट करत आहे. संघाचं खातं देखील ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये विकी भावेश. यावी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे, होईल का झेल? झेल सुटली जाते, मात्र धाव जी आहे फक्त आणि फक्त एकच कंप्लीट केली जाईल. हा चांगला क्रिकेट नाहीये. ज्यावेळेस आपल्याला जीवनदान मिळतो त्यावेळेस दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करावा पाहिजे होता तिथे विकी यांनी. यस, बिल्कुल. थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, आधी विकेटों पर गेंद को पटक दिया था, ललचाती गेंद थी, बल्लेबाज उस लालच में फंसे, एक मिस टाइमिंग स्ट्रोक देखने मिला. गेंद काफी समय तक हवा में थी. डीप मिड विकेट पे जो खिलाड़ी मौजूद थे तुषार, उनकी निगाहें बिल्कुल कैच पे थी, लेकिन सूरज से निगाहें मिलाकर इस कैच को लपकना एक आसान सबक नहीं था और उस सबक में जरूर यहां पर तुषार फेल होते हुए नजर आए. भावेश पवार रेप्टाम यावेळी हलक्या त्याने फक्त गळीमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला तो ओमकार याने. जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी तिथे सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते खाता ओपन करताना ओमकार. सध्याच मी तर इतकंच म्हणेल की भावेशाने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली है. बिल्कुल, भावेश एक सीनियर प्लेयर हैं, उनके पास अनुभव काफी ज्यादा है. उनकी फिटनेस देख सकते हैं, उनके गेंदबाजी का एक्शन देख सकते हैं. वैरायटी से, क्वालिटी से भरपूर ये गेंदबाज. यावेळी फुलटॉस चेंडू ऑन साइड, एक पॉवरफुल धमाका पाहायला मिळतोय. 1 बम सीमा पार 4 धावांसाठी खणखणीत चौकार. टीडीबीएल ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट. फुल एंड गेन करने की चाहत थोड़ी सी महंगी साबित हुई. लेफ्ट हैंडर बैट्समैन है, उनके रडार में, उनके पाले में ये गेंद गिरी और जब बैट को स्विंग किया तो गेंद लहराती हुई जा पहुंची डीप मिड विकेट बाउंड्री के पार. ये आता हुआ टीडीबीएल. खूबसूरत 4. ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट. पुन्हा एकदा भावेश. हो अपील केली जाते जोरदार. डॉट चेंडू पाहायला पंचाने इथे आउट घोषित केला आहे. यास एक चांगला निर्णय हे पाहू शकता, रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. टॉप एच बॅटचा किस करून आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये खूप वेल होता आणि पंचाने खूप बारकाईने बघितलं, त्यानंतर हा निर्णय दिला. एक चांगला निर्णय सजा सर. बिल्कुल, इस वक्त देख सकते हैं थोड़ी सी ललचाती हुई गेंद की थी, जरूर गति में थोड़ा सा मिश्रण किया था, थोड़ी सी कट की थी गेंद को. जिस तरीके से लेफ्ट हैंडर गेंदबाज के लिए ये बॉल डालना बहुत ही डिफिकल्ट होता है, चाइनामेंट जिस तरीके से कहा जा सकता है, उस तरीके की गेंद की थी. बैट का छोटा सा किनारा लेकर गेंद कीपर के हाथों में कन्वर्ट हुई. अपील की गई, अपील को स्वीकारा गया और ये पहली विकेट का पतंग होता हुआ पहला झटका बैटिंग यूनिट टीम को लगता हुआ. और इस झटके से उभरने में देखने वाली बात यह होगी कि कितना समय लगेगा इस वक्त बैटिंग यूनिट टीम को. येस, अगदी बरोबर, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या भावेशाने आणि एक विकेट देखील प्राप्त केलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आर्नी स्पोर्ट संघाचे कॅप्टन भावेश पवार एक चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या संघासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंटू जोशी जातोय. पिंटू की अगर बात करें तो नो डाउट एक हिटर के रूप में जाने और पहचाने जाते हैं. इस क्षेत्र में काफी लोकप्रिय खिलाड़ियों की सूची में आने वाला ये खिलाड़ी. लेकिन इस वक्त देख सकते हैं कि स्ट्राइक पर जो खिलाड़ी हैं जिनका नाम है ओमकार. ये नाम नहीं दोस्तों, ये ब्रांड कहा जाता है इन्हें. और इस खिलाड़ी के कारनामे आपने हर एक यूट्यूब चैनल पर देखे होंगे. इस खिलाड़ी का स्टार
खिलाड़ी क्यों कहा जाता है, इस वक्त इन्हें प्रूव करना होगा जरूर, क्योंकि ये खुद हैं इस टीम के एक स्टार आइकॉन खिलाड़ी। मयूर। ओमकार मयूर की पहली गेंद पर बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार, 4 रनों के लिए ब्यूटीफुल स्ट्रोक। नो डाउट परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन और गेंद पर मोहर लगी 4। अब इस 4 के बाद करना पड़ेगा विचार गेंदबाज मयूर को जरूर, क्योंकि इस वक्त बैटिंग पर जो खिलाड़ी हैं नंबर दूसरे पायदान पर, कृष्णा सातपुते हो, ओमकार देसाई हो, ये सब लेजेंड खिलाड़ियों की सूची में आने वाले खिलाड़ी हैं, स्टार, टेनिस क्रिकेट के स्टार जिन्हें कहा जाता है। उस प्रकार की बल्लेबाजी इस वक्त जरूर देखने मिलती हुई। ओह व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो, बिग एंड बिग ब्लो। पॉइंट बाउंड्री को चीरती हुई, हवाओं के संग झूमती हुई, आसमान को चूमती हुई, 6 रन के लिए। क्या बात है, मैंने पहले ही कहा था ये नाम नहीं दोस्तों, ये ब्रांड है, और ये ब्रांड क्यों है ये चीज को इस वक्त ओमकार प्रूफ करते हुए। व्हाट अ हिट, क्या बात है, यानी आंखों को ठंडक देने वाला स्ट्रोक मैं तो कहूंगा। इस वक्त जिस अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं मयूर, थोड़े से महंगे साबित हुए हैं, 2 गेंदों में लगभग 10 रन खर्च कर चुके हैं। अब सूझबूझ भरी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि पावर प्ले नंबर 2 इस वक्त बरकरार है। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार मयूर। इस बार देखिए व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है, डीप एक्स्ट्रा कवर पर खेलने की चाहत दर्शाई, गेंद जाती हुई, जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 2 रन दौड़कर पूरे किए और चहलकदमी करते हुए तीसरा रन मुकम्मल किया। रनों की गति पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर इस वक्त स्कोर दर्शाता हुआ जा पहुंचा है लगभग 21 रन। एक अच्छा स्टार्ट, एक अच्छे पायदान पर इस वक्त जरूर ये टीम नजर आती हुई। जस अगदी बरोबर, या षटकामध्ये धावांचे लुटमार करताना आपल्याला पाहायला मिळतं अर्नी स्पोर्ट्स संघ। अर्नी स्पोर्ट्स की अगर बात करें तो बिल्कुल रनों की मशीन बनकर काम कर रहे हैं उनके बल्लेबाज स्टार खिलाड़ी ओमकार। इस वक्त मौका मिला है, बल्लेबाजी की कमान पर आए हैं। पिंटू जोशी स्टार खिलाड़ी की सूची में ये भी आते हैं। ग्रामीण क्रिकेट में अगर बात करें, डोंबिवली क्रिकेट ग्रामीण क्रिकेट है, जिस तरीके के अंदाज में ये खेलते हैं, अपने स्ट्रोक्स के कारण ये जाने और पहचाने जाने वाला खिलाड़ी ऑन स्ट्राइक मयूर गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए। पटकी हुई गेंद थी, उन्हें पता है नॉन स्ट्राइक हैंड पर ओमकार जैसा एक दिग्गज खिलाड़ी मौजूद है। स्ट्राइक को उन्होंने रोटेट किया और ज्यादा से ज्यादा गेंदें फेस करने का मौका यहां पर जरूर देने की कोशिश जारी है ओमकार देसाई को। स्कोरबोर्ड पर स्कोर बढ़ता हुआ 22 रन। 1 विकेट के नुकसान के बाद चोट लगी थी, लेकिन उस चोट से, उस जख्म से उभरने में ज्यादा समय नहीं लिया इस टीम ने और क्या बेहतरीन कमबैक किया है। इस ओवर में मान लीजिए सेल लगा हो, जिस तरीके से दिवाली कमिंग सून है, आने वाली है, जिस तरीके से हर कोई मॉल हो या फिर वेबसाइट हो जहां पर शॉपिंग आप सेल में कर सकते हैं, उसी तरीके का सेल इस वक्त जरूर देखने मिलता हुआ। इस बार देखिए बहुत ही अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। इसे परफ्यूम डिलीवरी कहा जाता है दोस्तों। टप्पा खाने के बाद नाक के पास से गुजरती हुई गेंद, मिट्टी की सुगंध देती हुई गेंद, कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। अच्छा कमबैक, मयूर ने अच्छी वापसी की है अपनी टीम के लिए। एक अच्छा ओवर, सफल ओवर कंप्लीट करने की कोशिश उनकी जारी है। स्कोर थमा हुआ लगभग 22 रनों पर। अगली गेंद लेकर तैयार होंगे फिर से एक बार मयूर। इस बार पुल तो किया है, लेकिन गेंद काफी समय तक के हवा में रही। डीप मिड विकेट पर गेंद को फील्ड करने की चाहत और लगभग तीसरे चौथे बाउंस के बाद गेंद को रिकवर किया गया। दौड़ कर किए हैं 2 रन। 2 रन के साथ साथ ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 2 ओवर अब तक के हो चुके हैं समाप्त। यानी पावर प्ले के जो 2 ओवर थे, जिसमें बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका मिलता है, ज्यादा से ज्यादा रन बटोरने की कोशिश करते हैं, क्योंकि लगभग 2 खिलाड़ी सर्कल के बाहर पहली ओवर में रहते हैं। उसके बाद सेकेंड ओवर में भी कुछ उसी तरीके का दृश्य आपको देखने मिलता है। अब ये पावर प्ले का बंधन टूटने के बाद बची हुई 3 ओवरों में 4 ओवरों में, माफ कीजिएगा, 4 ओवरों में किस तरीके का प्रदर्शन करेगी ये टीम, ये देखने वाली बात होगी जरूरी। अब गेंदबाजी की कमान पर देखिए किसे लाया जा रहा है। गेंदबाजी की कमान पर तरकशों के तीर में से गोल्डन तीर का इस्तेमाल इस वक्त टीम करती हुई, बिल्कुल जिन्हें प्यार से नन्ना मुन्ना जादूगर टेनिस क्रिकेट में कहा जाता है, राहुल को लाया गया है। राहुल जुगाड़िया
एक बेहतरीन अनुभव से भरपूर खिलाड़ी, एक शानदार खिलाड़ी, सबसे कम उम्र में टेनिस क्रिकेट में कदम रखने वाला ये खिलाड़ी जिसका नाम है राहुल। यस, इन्हें नन्ना मुन्ना जादूगर इसलिए कहा जाता है। ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील्डिंग करते हैं, शानदार गेंदबाजी करते हैं और जरूरत पड़ने पे ये डेंजर घातक बल्लेबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं। अपनी टीम के लिए गेंदबाजी का जिम्मा इन्होंने संभाला है जरूर। देखते हैं क्या घटता है क्या नहीं घटता है। आने वाली जो ओवर होगी मैं आमंत्रित करूंगा मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल जी। सुनते हैं इस आने वाली ओवर की कहानी उनकी जुबानी। थँक यू सैदात। राहुल हो इथे पहिला चेंडू नो बॉल घोषित केले पंचाने। एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये जातोय, 2 धावा देखील कंप्लीट केल्या। ओ स्टेपिंग नो बॉल, एक चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून। फ्रीट उघडाडवले नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट। सदा सर इथून एक मुभा मिळाली आहे फलंदाजाला, इथून एक मोठा फटका खेळू शकतोय। बिल्कुल नए गेंदबाज हैं, शायद रनअप में थोड़ा सा मिस्टेक कर बैठे हैं। अब वापसी की उम्मीद उनके कप्तान को होगी जरूर उनसे। फिर से अगली गेंद लेकर तैयार राहुल। यावेळी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू याकूब पद्धतीचा हा चेंडू होता, आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। फ्रीटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये सैदात सर, मात्र गोलंदाजी कमबॅक करत असताना राहुल। बिल्कुल, जिस तरीके की गेंदबाजी, अच्छा कमबैक किया था, फुल एंड गेंद की थी, इसे कैंसर डिलीवरी कहा जाता है। अगर आपने सही वक्त पर इसका इस्तेमाल है, इस गेंद को सही तरीके से यूज नहीं किया तो फिर आपकी विकेट कंफर्म। उसी तरीके का दृश्य देखने मिला, बल्ले की जड़ से खेला और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। अब आमने सामने दोनों ही स्टार खिलाड़ी, दोनों ही सुपरस्टार खिलाड़ी मैं तो कहूंगा इस वक्त आमने सामने नजर आते हुए। राहुल यावेळी अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय। जगदीश नाईक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार वर्सेस स्टार असा हा मागच्या चेंडूवर सामना राहिला होता। ओंकार अगेन्स्ट आपण पाहतोय राहुल। सैदात सर मी तो म्हणेल की 50+ धावा बनवायचे असतील तर ओंकार याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीत थांबावं लागेल। राहुल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, पिंटू याचं हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये चेंडू। एक धाव कंप्लीट केली जाते, 22चा इशारा करतात पंच। एक्स्ट्राची मदत होत आहे, धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 30 धावा। बिल्कुल कहा जा सकता है कि रनों की ज्यादा अहमियत होगी। पिंटिया जो कि एक होनहार खिलाड़ी हैं, नो डाउट अच्छी बल्लेबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं। इस वक्त किसी भी तरीके से रन आए, रनों की कद्र होगी, रनों की इज्जत होगी और उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ। राहुल यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता। ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे। ओमकार आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतोय खेळपट्टीवर, सध्या तरी संघर्ष करतोय या गोलंदाजीवर। पिंट्या जोशी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक क्षेत्रामध्ये, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा आलेले आहेत। राहुल यावेळी स्ट्रेट राईट खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू खूप चांगला राहिला होता, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते। सिंगलची मदत, 31 धावा धाव फलकावर। सैदात सर या षटकामध्ये बांधून ठेवलाय ओमकार सारख्या फलंदाज आणि पिंट्या जोशी या फलंदाजांना। बिल्कुल, स्टार जो खिलाड़ी होते हैं उनका फर्ज बनता है चमकना, और आकर इस ग्राउंड पर हर कोई खिलाड़ी चमकना चाहता है। उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ। अगदी ज्या प्रकारे कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं, त्याच प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे। ऑन साइड मिड विकेट क्षेत्रामध्ये कुमार चेंडूला अडवतोय। एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना फलंदाज आपण पाहतोय पिंट्या। षटक कंप्लीट होत आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे। मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली पाणी घेऊन जायचंय। 3 षटकाची समाप्ती, धाव संख्या 32 धावा। सैदा सर वेल आहे आपल्याकडे, आपण चर्चा करूया दोन्ही संघाबद्दल, कारण की दोन्ही स्ट्रॉंग संघ आहेत। दोनों ही टीमों की बात करें तो स्टार कास्ट की कमी नहीं है। दोनों ही टीमों में सितारे भर भर के हैं, क्योंकि दोनों ही टीम के जो ऑनर्स हैं उन्हें पता है कि क्रिकेट टीम को अगर बनाना है तो परफेक्ट बैलेंसिंग टीम बनाना है। जिस तरीके से ओमकार उनकी टीम में मौजूद हैं, ऑपोजिट में अगर देखें तो राहुल जैसे खिलाड़ी मौजूद हैं, इस तरीके का कॉम्बिनेशन है। और ये मैच मैं ज़रूर बताना चाहूँगा, जो तमाम दर्शक हैं उन्हें ये ज़रूर बताना चाहूँगा, ये मैच रोमांचक स्थिति में ज़रूर कन्वर्ट होगा, क्योंकि दोनों ही टीमें यहाँ पर जीत की जिद से उतरी हैं और दोनों ही टीमें
बिल्कुल एक अच्छे मुकाबले की तरफ आपको लेकर जाएंगी जरूर, और एक बेहतरीन मैच आपको देखने मिलेगा। जिस अंदाज में कहा जा सकता है कि 3 ओवरों का खेल हुआ है समाप्त, ड्रिंक्स ब्रेक आपको नजर आ रहा है, स्ट्रेटेजी टाइम आउट आपको नजर आ रहा है। इस वक्त यहाँ पर ये स्ट्रेटेजी भले से बैट चेंज हो या फिर पानी का फैसिलिटी की जाए, लेकिन जो साथ में कान मंत्र जाएगा, टीम मैनेजर, टीम ऑनर, टीम कैप्टन, इनके जो कान मंत्र जाएंगे वो कान मंत्र 3 ओवर के बाद में चमत्कार कर कर जरूर दिखाएंगे। या तो फायदा होगा या नुकसान होगा, लेकिन फायदा होगा तो किसका होगा? बैटिंग यूनिट टीम का होगा या फिर गेंदबाजी वाली टीम का होगा? ये देखने वाली बात होगी, क्योंकि ये जो ब्रेक है, ये ब्रेक के बाद पिक्चर में ट्विस्ट होगा, पिक्चर यहां से टर्न होगी, और क्या पिक्चर और किस तरीके की पिक्चर बची हुई 3 ओव्हरों में होगी, ये देखने वाली बात होगी जरूरी। अगदी बरोबर, आतापर्यंत 32 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आर्नी स्पोर्ट्स संघाचे. अग्निराजा प्रतिष्ठान पोगाव संघ कुठेतरी कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करत असे मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाईल भावेश पवार यांच्या माध्यमातून पाहणं खूप गरजेचं आहे. पाहूया पुढील षटकामध्ये पुन्हा एकदा मुंबऱ्याचा एक गोड आवाज आपण सदा सरांचा आपण ऐकणार आहोत. गेंदबाजी की कमान पर आए हैं भावेश। बिल्कुल इस खिलाड़ी ने ग्रामीण क्रिकेट को पूरी तरीके से देखने का नजरिया बदल दिया। इस खिलाड़ी की बदौलत, इस खिलाड़ी के साथ साथ इनके पूरे गांव का नजरिया, क्रिकेट का जो तरीका है, इन्होंने जरूर बदला, और बहुत ही बड़े पैमाने पर इन्होंने क्रिकेट को ला खड़ा किया है, ग्रामीण क्रिकेट को इनके क्षेत्र से। वही खिलाड़ी इस वक्त भावेश, और इन्हें सर की उपाधि मिली है और इन्हें सर भी कहा जाता है। अगली गेंद बैकफुट पर हटे, पंच किया है, पावर जनरेट कर कर खेला गया स्ट्रोक डीप पॉइंट पर। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 1 रन के लिए निकले और दूसरे रन का कॉल था, लेकिन कॉल को यहां पर स्वीकारा नहीं, विकेट का पतंग हुआ। यहां पर तालमेल थोड़ा सा लड़खड़ाता हुआ नजर आया, कॉम्बिनेशन थोड़ा सा लड़खड़ाता हुआ नजर आया। अगर एक दूसरे के साथ कॉल देकर खेलते तो शायद बात बन सकती थी, लेकिन चलिए विकेट का पतंग हुआ है, लगता हुआ इस वक्त बड़ा झटका। मैंने पहले ही कहा था, जो स्ट्रेटेजिक टाइम आउट हुआ है 3 ओवर की समाप्ति के बाद, जो ड्रिंक ब्रेक हुआ है, उसके बाद जो रणनीति बनेगी, वो रणनीति का पहला रिजल्ट पहली गेंद पर देखने मिलता हुआ। पिंटिया आउट हो चुके हैं, अब आए हैं न्यू बैट्समैन पिंटू पारचा, जिन्हें प्यार से बिल्कुल पिंटू कहा जाता है, लेकिन इनका रियल नेम समर पारचा है। और इस खिलाड़ी को कौन नहीं पहचानता, इसके स्टांस को कौन नहीं पहचानता। इस खिलाड़ी के ही कारण काफी सारे अंपायर परेशान भी नजर आए थे कुछ सीजन पहले, लेकिन उन्होंने अच्छा डिस्कशन करने के बाद में अपने तरीके से फिर क्रिकेट को स्टार्ट रखा और अपनी अंपायरिंग को भी स्टार्ट रखा। इस खिलाड़ी ने गेंदबाज, बल्लेबाज सबको परेशान किया था अपनी बल्लेबाजी से। इस बार देखिए भावेश पवार फॉलो थ्रो में गेंद को स्टॉप करते हुए अच्छे तरीके से गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। बिल्कुल जिस खिलाड़ी की सब जगह होती है चर्चा, अब आ चुके हैं नॉन स्ट्राइक हैंड पर पिंटू पारचा। इस बार हेलीकॉप्टर, लेकिन गेंद हवा में है, खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर से, और यहां पर क्या मौका बना है, दुर्घटना घटी है। स्टार खिलाड़ी क्या आउट हुए हैं, दोनों ही अंपायर्स यहां पर अपना डिसीजन लेते हुए तीसरे अंपायर की यहां पर मांगनी की गई है। दिलों की धड़कनें हो चुकी हैं जहां पर तेज, क्या ओमकार जाएंगे पवेलियन की राह या फिर विकेटों पर डटे रहेंगे। बिल्कुल काफी कुशल मूवमेंट इस वक्त हम देख सकते हैं, हाथों से गेंद को पकड़ लिया था जरूर, फिर पैरों से रोकने की कोशिश की, बॉडी पर गेंद को ट्रांसफर किया, तीसरे अंपायर की मुश्किल। और यहां पर देखिए बैकअप में आकर जिन्होंने कैच को लपका है, क्या है देखते हैं, डिसीजन पेंडिंग है, तीसरे अंपायर की जिम्मेदारी जरूर बड़ी है। और बिल्कुल टेक्नीशियन टीम की जरूर तारीफ करनी होगी, जीटीसी बहुत ही बारीकी से इस टूर्नामेंट को कवर किया है, अच्छे लाइन और लेंथ की जो गेंदें होती हैं उसको भी बहुत बढ़िया तरीके से रिकवर कर रहे हैं। हर बॉल पर 9 कैमरों की नजर है, क्या होगा, दिलों की धड़कनें तेज हैं, क्या ओमकार को परफॉर्मेंस आगे करने मिलेगा या फिर उनकी इनिंग की हुई है समाप्ति।
बिल्कुल तीसरे अंपायर से यहां पर ओमकार विकेटों के बीच में, मेरे ख्याल से यहां पर जिस अंदाज में तीसरे अंपायर के लिए कन्वर्ट किया गया है, नजदीकी मामला था। येस, अगदी बरोबर, कारण की डिसिजन पेंडिंग खूप वेळ झाला आहे, भरपूर टाइम घेतला जात आहे. आता निर्णय योग्य ते वेळ मिळणारच आहे तुम्हाला. पाहूया जीटीसी यांच्या माध्यमातून कोणता निर्णय आपल्यापर्यंत येईल. थर्ड अंपरची येथे सुविधा उपलब्ध आहे. क्या बात आहे, क्लीन अँड नीट पिक्चर आणि Yes. तिसऱ्या पंचाने आउट घोषित केलेला आहे. Yes, बिग विकेट. ओमकार आउट हो चुके हैं, विकेट का पतंग हुआ है. इस वक्त झटका लगा है जरूर. शेवटपर्यंत चेंडू हातामध्ये होता, त्यानंतर चेंडू हलकासा हवेमध्ये आलं आणि त्यानंतर तुषार याने जी झेल पकडली, मिलीजुली सरकार पाहायला मिळाली या झेलच्या मागे. बिग विकेट प्राप्त करत असताना भावेश पवार 18 धावांची खेळी पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी भावेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 धावांची इनिंग ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मैं रिक्वेस्ट करूंगा थॉमस डाइज, आपको आना है स्टेज पर. थॉमस डाइज आइए प्लीज. थॉमस, यस सर. थॉमस डाइज की अगर बात करें तो मैं जरूर बताना चाहूंगा, सन 2018-2019 इनके नाम पे सबसे ज्यादा हाफ सेंचुरी का रिकॉर्ड है. एक स्टार खिलाड़ी हैं. बिल्कुल, भोपाल में जो बुलेट उन्हें मिली थी, मैन ऑफ द सीरीज, वो कैसे भूल सकते हैं हम. अगली गेंद लेकर तैयार. लो फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश थी, बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर की थी, बैट को स्विंग किया था, लेकिन यहां पर एक रन से ज्यादा कुछ नहीं. सिंगल के साथ रनों की रन संख्या में बढ़त जरूर देखने मिलती हुई और अंपायर का इशारा आता हुआ रिव्यू. यस, गेंद क्या कमर के ऊपर डाली गई है, ये देखने के लिए अंपायर ने तीसरे अंपायर की मांगनी की है और तीसरे अंपायर तक के ये डिसीजन पहुंचा है. डिसीजन पेंडिंग है. तीसरे अंपायर जो हमारे मौजूद हैं वो आप तक के अपना डिसीजन पहुंचाएंगे. इससे पहले भी कुशल मूवमेंट हुआ था. काफी मैच के अंदर बारीक से बारीक जो खामियां हैं, गलतियां हो रही हैं, उससे कैमरा हमारा कवर कर रहा है और तीसरे अंपायर उस डिसीजन को करते हैं क्लियर. तो क्या होगा, डिसीजन पेंडिंग है, देखेंगे जरूर. पाहूया काय निर्णय लागतो या चेंडूवर. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पिंटू परच्या या फलंदाजाने. डिसिजन पेंडिंग. ग्लोबल टेनिस क्रिकेट जीटीसी. खरंच चौथा दिवस आहे आणि अतिशय सुंदर असा हा क्रिकेटचा वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 34 धावा आणि 3 गडी बाद झालेल्या आहेत आणि इथे मागणी केली आहे रिओची. पाहूया आपण काय निर्णय येतो या चेंडूचा. खेळ थांबला आहे मैदानाच्या आतमध्ये. हे पाहू शकता आपण, रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. फुलर लाईनचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता पिंटू परचा यांचा. निर्णय काय येतोय पाहूया आपण या चेंडूचा. नो बॉल. यस, फ्री हिट असेल हा चेंडू. आता मात्र काय म्हणणार सदस्य. यस, एक स्टार खिलाड़ी है पिंटू पारचा. हमने पहले ही कहा था कि हर जगह जिसकी चर्चा उसका नाम है पिंटू पारचा. क्यों चर्चा है, बिल्कुल उन्होंने ये चीज को प्रूव किया. एक स्टार खिलाड़ी है, कमर के ऊपर उन्हें अनुभव हुआ कि गेंद जा चुकी है, इसलिए उन्होंने तीसरे अंपायर की मांगनी की और तीसरे अंपायर ने यहां पर इस गेंद को जरूर नो बॉल करार दिया है. अगली गेंद रहेगी फ्री हिट. फ्री हिट वाली बॉल पर किस प्रकार की बल्लेबाजी होती है. इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. दो खिलाड़ी गेंद को रोकने की कोशिश करते रहे लेकिन हाथ नाकामयाबी लगती हुई और गेंद सीमा रेखा पार. यह आता हुआ खूबसूरत 4. ब्यूटीफुल स्ट्रोक. बड़ा हिट जरूर देखने मिला है. इस बड़े हिट के साथ रनों की रन संख्या में बढ़त जरूर होगी. स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 39 रन. अब यहां पर मैं तो कहूंगा बैटिंग यूनिट टीम, अर्नियर स्पोर्ट्स टीम ने अब अपनी गाड़ी का गियर
टॉप में डाला है। रनों के लिए अब यहां पर तेज गति जरूर इख्तियार की है। अगली गेंद, इस बार ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी वाइडी शॉकर गेंद को रखा था, फुल एंड डिलीवरी थी। बल्लेबाज जब तक के अपने बैट का फेस खोलते, गेंद तेज गति से कन्वर्ट होती हुई। बचा हुआ काम कीपर ने किया, बेहतरीन कीपिंग का प्रदर्शन। ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर ओवर समाप्त हुए हैं 4। पंचांच्या माहिती करता की एक चेंडू बाकी आहे सर, एक शेवटचा चेंडू बाकी आहे, कारण की पहिल्या चेंडूवर एक रनआउटचं विकेट मिळालं होतं, एक सिंगल धाव आली होती पहिल्या चेंडूवर, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक भीमर चेंडू टाकला होता, त्यानंतर एक चौकार आणि एक डॉट चेंडू, शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील। बिल्कुल एक गेंद अभी भी आना बाकी है। मैं तो यही कहूंगा कि इस वक्त अंपायर दोनों ही टीमों को चेक कर रहे थे कि किसका लक्ष्य मैच में है, किसका नहीं है। यही दृश्य कुछ देखने मिला है और बिल्कुल सलूट फॉर अंपायर्स। वाकई में कभी कभार ऐसा टेस्ट करना होता है और वो टेस्टिंग अब हो चुकी है मेरे ख्याल से। अब मैच को करते हैं ऑन। एक गेंद अभी भी आना शेष। फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश, आड़े बल्ले से गेंद आती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, 2 रन के लिए निकल पड़े। देखिए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। मान लीजिए जंगल में चीता दौड़ा है, उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ। विकेटों के बीच में ये 2 खिलाड़ियों ने जो दौड़ लगाई, दिल को सुकून उनके कप्तान को मिला होगा। जहां सिंगल था वहां डबल लिया। यस, रिव्यू की मांग की गई है, फिर से एक बार रिव्यू यहां पर चेक करना होगा। क्या यह बीमर डिलीवरी है? अगर ये बीमर डिलीवरी रही तो फिर लास्ट ओवर की मेरे ख्याल से लास्ट बॉल जो है उसके लिए आपको नया गेंदबाज बुलाना पड़ेगा, क्योंकि 2 बीमर अलाउड नहीं होता है। अगर 2 बीमर गिर जाती है तो फिर तीसरी बीमर के लिए आपको अथॉरिटी नहीं मिलती है। डिसीजन अभी भी पेंडिंग है, क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर। यस, अगदी बरोबर, डिसिजन पेंडिंग आहे। आतापर्यंत बॅट्समन हे पहा, लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्स, आपण लक्ष द्यायचं आहे की रिओ जो आहे प्रत्येकी एकच आहे। जर अनसक्सेस झाला तर पुन्हा मिळणार नाहीये, कारण की पहिला सक्सेस झाला होता, आता पुन्हा एकदा घेतला गेला आहे। पाहूया काय निर्णय लागतो या चेंडूचा। भावेश पवार यांच्या षटकामध्ये एक बीमर आला होता आणि शेवटचा चेंडू देखील पाहूया कोणत्या प्रकारचा निर्णय येतोय। सूरज आणि पिंटू पारच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि नो बॉल घोषित केलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की भावेश पवार शेवटचा चेंडू टाकणार नाहीये। सर अब टेंशन क्या होगा? स्कोर में बढ़त देखने मिलती हुई, स्कोर बोर्ड पर स्कोर कन्वर्ट होता हुआ 42 रन स्कोर बोर्ड पर, 42 रन स्कोर कार्ड पर। ये मैच में रोमांच मैंने पहले ही कहा था, कभी पल्ला भारी होगा या तो फिर किसका हल्का होगा। पहले 3 ओवर के बाद विकेट गिरा, उसके बाद एक और बड़ा झटका लगा, ओमकार जैसे खिलाड़ी आउट हुए। लेकिन इस वक्त देखिए 2 बीमर करने के बाद भावेश पवार की जगह अब नए गेंदबाज को लास्ट बॉल करने के लिए यहां पर आमंत्रित किया गया है और ये वाली बॉल रहेगी फ्री हिट। भावेश चौधरी गेंदबाजी की कमान पर आए हैं सामना करने के लिए सज्ज होते हुए। सूरज आउट ऑफ द ऑफ स्टंप कट किया था गेंद को, जरूर बेहतरीन डिलीवरी, नो डाउट पिचिंग लाजवाब रही। ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर 4 ओवर हुए हैं समाप्त और 4 ओवर में अब तक के स्कोर 42 रन। विकेटों की अगर बात करें तो लगभग 3 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करने वाली टीम आर्निया स्पोर्ट्स का स्कोर कुछ इस प्रकार से दर्शाता हुआ। यस, अगदी बरोबर, कारण की 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालाय। आज पहिल्यांदा भावेश पवार याची गोलंदाजी आपल्याला भीमर गोलंदाजी पाहायला मिळाली सदा सर, कारण की भावेश पवार नेहमी आपल्या गोलंदाजीमध्ये यॉर्कर चेंडू जास्ती वापर करतो। बिल्कुल, यॉर्कर परिस्थिति की जो गेंद होती है काफी कठिनाइयों भरी होती है, बैट्समैन के लिए काफी परेशानी क्रिएट करती है। लेकिन इस सिलसिले को बरकरार रखने के लिए, ब्लॉक कॉल की गेंदें करने के लिए जो उन्होंने मन बनाया था, ब्लॉक कॉल नहीं गिर रही थी,
फुल टॉस डिलीवरी ज्यादा गिर रही थी, उस कारण 2 बीमर गेंदें उन्होंने कर दी हैं जरूर, और उसके बाद उन्हें जरूर प्रतिबंध लगा। इस ओवर की 5वीं गेंद उनकी जरूर रही नो बॉल। येस अगदी बरोबर। आता मात्र गोलंदाजीमध्ये कंटिन्यू गोलंदाजी राहुल याच्या हातामध्ये दिली कॅप्टन भावेश पवार याने। 4 षटकाची समाप्ती, 42 धावा धावफलकावर। मित्रांनो, आज ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2021 चौथा दिवस आहे आणि दुसरा सामना आपण पाहताय आर्नी स्पोर्ट अगेन्स्ट आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव, वन ऑफ द बिग मैच इन टुडे। बिल्कुल, आज के दिन की बात करें तो टेम्परेचर जिस तरीके से हम बात कर रहे थे कि आज के दिन की अगर बात करें तो टेम्परेचर लगभग रहेगा आसपास 28 टू 30 डिग्री के आसपास या 32 के आसपास है। लेकिन इस वक्त टीडीपीएल की अगर बात करें तो हाई वोल्टेज हर कोई मुकाबला है दोस्तों। आज के दिन की अगर बात करें तो आज के दिन आपको सभी खिलाड़ी एक्शन में नजर आएंगे। हर एक खिलाड़ी जीत का जज्बा लेकर ग्राउंड पर उतरेगा। हर एक ऑनर ये चाहेगा कि इस चमचमाती ट्रॉफी का वो बने हकदार। टीडीपीएल 2021 साल भले से दूसरा है, लेकिन सुपर डुपर हिट टूर्नामेंट यहां पर आप देख रहे हैं। ऑल ऑर्गेनाइजर की मैं तारीफ करूंगा, जिस तरीके से 2 टीका लगने के बाद ही इस टूर्नामेंट को रखा गया है। 2 डोज लीजिए और फिर उसके बाद क्रिकेट का डोज आपको अलग से। यस अगदी बरोबर। पाहूया राहुल कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय। राहुल यावेळी ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये गॅपमध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमेच्या बाहेर फरार, खणखणीत चौकार पाहायला मिळतोय। क्या बात है, पिंटू पारचा बड़े हिट का धनी, बिग हिटर बैट्समैन। अपने बल्लेबाजी के दमखम पर इन्होंने अच्छे से अच्छे बड़े से बड़े गेंदबाज को किया है परेशान। इस वक्त वही खिलाड़ी के बल्ले से निकलता हुआ ये टीडीपीएल 4। एक चांगली सुरुवात पिंटू पारच्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। अजून एक टॉप एच हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक आहे, सोप झेल सुटला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। चुकीचं क्रिकेट सैदा शेख। बिल्कुल, अगर आपने निगाहें हटाई तो फिर दुर्घटना घटना तय है। उसी तरीके का दृश्य जरूर देखने मिलता हुआ, और ये एक बड़ा जीवनदान मिला है पिंटू पारचा को आज के दिन। बिल्कुल, आज के समय की अगर बात करें तो अगर आप किसी को जीवनदान देते हैं तो आपकी अकेले की जान नहीं, आपकी पूरी टीम की जान निकालने की काबिलियत रखने वाले खिलाड़ी मौजूद हैं। पिंटू इस बार देखिए पुल करने की कोशिश, गेंद हवा में है, खिलाड़ी कुमार गेंद के नीचे, कोई गलती नहीं, कोई चूक नहीं, खूबसूरत कैच, बैक टू बैक। पहली गेंद पर जीवनदान मिलने के बाद थोड़ा सा कमबैक नहीं करने की कोशिश की, और सेकंड बॉल पर यहां पर इस खिलाड़ी ने अपना विकेट जरूर गंवाया। लगता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम को एक बड़ा झटका। आनियन स्पोर्ट्स टीम के स्टार खिलाड़ी पिंटू पारचा आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। येस अगदी बरोबर। मागच्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं पिंटू पारच्याला, मात्र या चेंडूवर राहुल यांनी देखील दाखवून दिलं आहे की मी पुढच्या चेंडू देखील तुला बाद करू शकतो, आणि हा विकेट प्राप्त करतोय। रोहित जातोय, नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये। सदस्य का रोहित असा हा खेळाडू आहे ज्याने रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकाच ट्रॉफीमध्ये 5 अर्धशतक पटकवले होते। हाच तो रोहित आहे मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जातोय, सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय। पाहूया टेनिस क्रिकेट बॉल मध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी करेल आपल्या संघासाठी। षटक क्रमांक 5 सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये राहुल गोलंदाजी करतोय। एक विकेट प्राप्त केले आतापर्यंत त्याने। राहुल यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळालं, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही या चेंडूवर। खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव संघाचं। ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 42 धावा आल्या होत्या, त्यानंतर थोडंसं धावांना रोख लावताना आपल्याला पाहायला मिळतं राहुल याच्या माध्यमातून। राहुल पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलर लाईनचा चेंडू होता, लगांवर सूरज केने चेंडूला अडवतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे। 49 धावा दिल्या आहेत, 49 रन, 4 विकेट्स, 49 रन, 4 विकेट के नुकसान पर एक चांगली धाव संख्या सैदा सर आतापर्यंत पाहायला मिळते है। आहिस्ते आहिस्ते स्कोर जो आकार ले रहा है,
एक विशालकाय रूप में कन्वर्ट हो रहा है, मैं तो यही कहूंगा। और ज्यादा से ज्यादा यही उम्मीद रहेगी आर्निया स्पोर्ट्स की, यही कोशिश रहेगी उनके सभी खिलाड़ियों की कि एक विशाल का टार्गेट वो सेट करे। येस, अगदी बरोबर राहुल। यावेळी ऑन साइडला डीप मध्ये चेंडू जातोय, शतरक्षक आहे तिथे तुषार शेलके, जोपर्यंत चेंडूला अडवतोय तोपर्यंत धाव कंप्लीट होते आणि 4 खेळाडूंना बीट करून जाणारा हा ओव्हरथ्रोचा चौकार मिळतोय, यांनी तब्बल 5 धावा या चेंडूवर मिळत आहेत। चुकीचं क्रिकेट सदस्य। एक पिक्चर हिट होने के लिए 3 चीजों की जरूरत होती है, एक तो एक्शन, एक रोमांस और एक कॉमेडी। इसमें से ये तीसरा क्षण था कॉमेडी भरा। 3 खिलाड़ी लाइन से खड़े हुए थे और पीछे 2 खिलाड़ी, यानी कुल मिलाकर 5 खिलाड़ियों के सर के ऊपर से ये निकलता हुआ 4 रन। क्या बात है, देखिए ये खूबसूरत नजारा होगा और खासकर जीटीसी टीम के लिए ये बहुत बड़ी एक उपलब्धि होगी। इस वीडियो के सबसे ज्यादा लाइक मिलने वाले हैं और इस मैच को सबसे ज्यादा लोग देखने वाले, क्योंकि एक फनी मूवमेंट है। आप देख सकते हैं लाइन से 5 खिलाड़ी खड़े हैं और 5 खिलाड़ियों के ऊपर से ये गेंद निकलती हुई, यानी सरकार किसकी भी नहीं बनी, यही कहा जाएगा। किसी को समर्थक नहीं मिला, गेंद सीमा रेखा पार, ये 4 ओवर की हुई है समाप्ति। स्कोर है दर्शाता हुआ 54 रन। लास्ट ओवर का खेल आना बाकी है। गेंदबाजी की कमान पर आए हैं सूरज केने और बल्लेबाजी पर हम देख सकते हैं एक तरफ है रोहित तो दूसरी तरफ है सूरज। रोहित ऑन स्ट्राइकर। जिस तरीके से मेरे साथी कमेंटेटर मुझे बता रहे थे कि एक बिग हिटर बैट्समैन के रूप में जाने और पहचाने जाते हैं रोहित, सिक्सर किंग का इन्हें खिताब मिला है। बिल्कुल अब देखना यह है कि लास्ट ओवर के इस मुकाबले में यह खिलाड़ी किस तरीके का परफॉर्मेंस करता है। पहली गेंद नाम नहीं काम बताता है कि इस खिलाड़ी को सिक्सर किंग क्यों कहा जाता है। फुल लेंथ गेंद थी, पैरों पे डाली गई गेंद थी और मनपसंद गेंद हर खिलाड़ी की ये होती है। उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ, परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन, गेंद आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। रोहित अब रोहित, डायरेक्ट हिट पे हिट, बड़े हिट की जरूरत। अगली गेंद, एक और बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर की थी, 1 रन तेजी के साथ पूरा किया है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, रनों की दरकार थी 1, लेकिन रोहित स्ट्राइक रखना चाहते थे। ये आत्महत्या है, ये विकेट जो गिरा है ये बलिदान जाया नहीं जाएगा क्योंकि स्ट्राइक पर है रोहित। क्या कहना चाहेंगे सर? यस, अगदी बरोबर, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी करतो रोहित मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी तर म्हणे रोहितसाठी विकेट टाकले ते सूरज याने, कारण की सूरजच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या होत्या आणि रोहित खेळतो वैयक्तिक 8 धावांवर मैदानाच्या आतमध्ये। ज्यादा से ज्यादा रोहित के पास स्ट्राइक को कन्वर्ट करने की कोशिश है, एक स्ट्रैटेजी प्लान होता है। अगर जो बैट्समैन अच्छा खेले, टेनिस क्रिकेट की अगर बात करें तो सीमित ओवरों के मुकाबले में यही देखा जाता है कि जो बैट्समैन के पास अच्छे स्ट्रोक हैं, जो बैट्समैन इन फॉर्म है, जो बल्लेबाज रनों के लिए अटैक पे अटैक कर रहा है और लग भी उसके साथ है, तो उस खिलाड़ी को ज्यादा से ज्यादा मौका दिया जाता है। और ये स्ट्रैटेजी प्लान हो चुकी है और उसी स्ट्रैटेजी को फॉलो करती हुई इस वक्त बैटिंग यूनिट टीम। सूरज केने ऑन बॉलिंग मार्क। रोहित के लिए अगली गेंद, देखिए थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गति में थोड़ा सा मिश्रण किया था जरूर, लेग बाइस का इशारा अंपायर से आता हुआ। इस ओवर को मुंबई की परिभाषा में कहा जाता है तोड़ू फोड़ू ओवर। इस ओवर में ना बल्लेबाज आओ देखते हैं ना ताओ, जो भी मिला उसे खाओ। रनों के भूखे होते हैं, रनों की कदर होगी, भले से सर से आए, पैर से आए, हाथ से आए, रनों की इज्जत, रिस्पेक्ट इस वक्त जरूर होगी। उसी तरीके का दृश्य देखने मिलता हुआ, 1 रन आसानी के साथ पूरा किया, स्ट्राइक को रोटेट किया, अब मौका दिया है न्यू बैट्समैन हर्षद को। हर्षद सामना करेंगे इस मैच में पहली बार सूरज का। फुल लेंथ गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट रनआउट का मौका बन सकता था। शॉट मिड ऑन पर खिलाड़ी तैनात थे, उनकी फील्डिंग लाजवाब, एक लेजेंड प्लेयर है, एक स्टार खिलाड़ी है और बिल्कुल कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, आज भी विकेटों के ऊपर मौजूद हैं। उनकी जज्बे को हमारा सलाम, हम तो यही कहेंगे।
और फिटनेस देखिए माशाल्लाह। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार सूरज, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद जाती हुई डीप कॉर्नर के क्षेत्र में, जब तक कि गेंद को फील्ड किया जाता दूसरे रन के लिए दौड़ लगती हुई और यहां पर विकेट का पतंग होता हुआ। हर्षल की इनिंग की समाप्ति, रनों की रन संख्या पर नजर डालते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 64 रन। अब विकेटें जाए, विकेटों की अहमियत नहीं होगी, जरूरत होगी तो रनों की। हिस्से में गेंदें बची हैं इस वक्त, लगभग देखा जाए तो एक, ये लास्ट बॉल आनी बाकी इस इनिंग की लास्ट बॉल पर किस प्रकार का दृश्य होगा? क्या रनों के लिए जाएंगे बल्लेबाज, बिल्कुल बड़े हिट की कोशिश करेंगे या बल्लेबाज, या सिंगल डबल से संतुष्ट होंगे यहां पर बल्लेबाज, या फिर गेंदबाज सूरज अपनी गेंदबाजी से प्रभावित करेंगे, अंकुश लगाने में होंगे अपनी गेंदबाजी में, लास्ट बॉल पर अंकुश लगा देते हैं या फिर यहां पर विकेट लेने में सक्षम हो जाते हैं? क्या होगा क्या नहीं, जरूर देखेंगे। ये लास्ट बॉल इस इनिंग की आना शेष, सामना करने के लिए तैयार होते हुए पूरी तरीके से बल्लेबाज रोहित, गेंदबाजी की कमान पर सूरज। इसी बीच ये गेंद, और इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला है, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में, 2 रनों के लिए दौड़ लगी है और 2 रन यहां पर क्या कंप्लीट हो पाएंगे? तीसरे अंपायर की तरफ किया है रुख हमारे मेन अंपायर ने। अब देखते हैं क्या दूसरा रन लिया गया है उस पर बल्लेबाज रन आउट हुए हैं या फिर 2 रन कंप्लीट। डिसीजनल पेंडिंग है, क्या होगा क्या नहीं, चलते हैं। इनिंग की हुई है समाप्ति, कुल मिलाकर 6 ओवरों का हुआ है खेल समाप्त, लेकिन अभी भी डिसीजन है पेंडिंग, क्योंकि लास्ट बॉल पर नॉन स्ट्राइक हैंड के जो खिलाड़ी हैं, यस, अंपायर डिसीजन नट आउट, अंपायर का निर्णय आता हुआ नट आउट, यानी हिस्से में 1 की जगह 2 रन जुड़े जाएंगे और स्कोर होगा टोटल 66 रन। आंकड़ा देख सकते हैं, 6 ओवर 66 रन 6 विकेट, ये आंकड़ा भी आप देख सकते हैं, काफी खूबसूरत। अब 6 ओवरों का कोटा हुआ है समाप्त। मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे जो कमेंटेटर हैं, कुणाल दाते सर और चंदू शेट्टे सर, चंद्रकांत शेट्टे सर, मैं रिक्वेस्ट करूंगा कि सर आना है आपको। और बिल्कुल एक बार फिर से कुणाल भाई आपका स्वागत है, एक लेजेंड कमेंटेटर है, बिल्कुल, जिन्होंने दुबई से लेकर आईपीएल तक का जो सफर, आईपीएल तो छोड़ दीजिए, हाल ही में जो इंडिया पाकिस्तान का मैच हुआ था उसमें भी इन्होंने कमेंट्री की है। आज उनके साथ एक बार फिर से स्टेज साझा कर अपने आप को हम भाग्यशाली मानते हैं। तो थैंक यू सो मच कुणाल भाई, इसी तरीके से आपका आशीर्वाद रखिए हम पर और इसी तरीके से हमसे मुलाकात आपकी होती रहे। तो सुनते हैं आने वाली जो 6 ओवरों की कहानी होगी मिस्टर कुणाल सर की जुबानी। आइए कुणाल जी। हॅलो हॅलो, धन्यवाद संदेश पाटील आणि त्याचबरोबर शहजाद शेख यांचा आवाज तुम्ही ऐकलात। तर मी श्लोक 11 खार्डी संघाचे खेळाडू ओमकार केनी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय। आपल्यासाठी 2 षटकाराचं पारितोषिक 1000 रुपये दिनेश हिरामन पाटील यांच्या वतीने लावण्यात आलं होतं। तर ओमकार केनी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर या, आपल्याला ते 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल। कल्पेश केने गोरसईचे आहेत, त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत। कप्पू केने यांना विनंती आहे व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत। तर 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे।
तर 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघ आगरी राजा पोगाव आता मैदानामध्ये उतरतील. आर्नी स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगलं टार्गेट सेट झाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता इथे सुरू होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. खेळपट्टी सावरत असताना आमचे सर्व क्युरेटर्स आणि त्याचबरोबर प्रतिनिधी. आज चौथ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतो या TDPLच्या माध्यमातून. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2021 पर्व 2 आणि पहिल्या मॅचमध्ये ज्याने 2 दमदार षटकार ठोकले होते ओमकार केनी याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं दिनेश रावण पाटील यांच्या वतीने. तर ते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याला पुरस्कृत केलं जाईल. सदुसष्ट रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याबरोबर चंद्रकांत शेटे जुळलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. या पण ऐकूया पहिल्या 3 षटकासाठी त्यांचा आवाज. उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे दिलं जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 2 उत्तुंग षटकार ओमी केनी यांच्या बॅटमधून आले. सामना यशस्वीरित्या श्लोक 11 खार्डी या संघाने जिंकला आणि ते पारितोषिक इथे संपन्न केलं जाते उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2021 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. आज या क्रीडा स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. आगरी राजा पोगाव तेजस पाटील यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आर्नी स्पोर्ट्स तुषार पाटील आणि डॅनी पेरियत्री यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आर्नी स्पोर्ट्स या संघाने धावा केल्या 66 आणि 67 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच आगरी राजा पोगाव या संघाला ठेवलंय. तर पाहूया कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. आपण पाहत आहोत ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. संपूर्ण ठाणे जिल्ह्याला एका मंचावर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर या TDPLच्या माध्यमातून केलं जात आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. विविध भागातील, विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील, जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मग शहापूर असेल, मग मुरबाड असेल आणि त्याचबरोबरीने बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, ठाणे, घोडबंदर या संपूर्ण परिसरातील खेळाडू एका मंचावर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या मंचाचं नाव म्हणजे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. गोपेंद्र बोहरा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर जर पाहायचं झालं तर फलंदाजीसाठी सूरज केने, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर कुमार गुंड आणि सूरज केने ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज समालोचन कक्षामध्ये आमचे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदेशजी पाटील, शहजाद शेख आणि गुणलेखनाची भूमिका मात्र ज्ञानेश्वर मुकादम गोरसईचे. तर मॅच दुसऱ्या डावाला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी देखील जर पाहिलं तर ज्या खेळाडूच्या नावावर एकदिवसीय वन डे इंटरनॅशनल खेळण्याचा विक्रम आहे ओमान संघाकडून. सध्याच्या या ओमानला संघ T20च्या विश्वचषकात पाहायला मिळाला, परंतु त्या अगोदर काही तांत्रिक अडचणीने गोपी तिकडे जाऊ शकले नाहीत. परंतु ओमान टीमकडून एकदिवसीय मॅच वन डे इंटरनॅशनल खेळण्याचा मान या गोलंदाजाच्या नावावर आहे, म्हणजेच गोपेंद्र बोहराच्या नावावर आहे. तर तेच गोपेंद्र बोहरा डोंबिवलीला बिलॉंग करतात. गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर जर पाहिलं तर सूरज केने, नॉन स्ट्राईकला कुमार गुंड. होते डावाला सुरुवात. धावांची आवश्यकता 67. TDPL पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मिड ऑनच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला आणि 4 धावा अर्जित केल्या
थोडा ओव्हरपिच चेंडू होता, मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्यात यशस्वी झाले. या ठिकाणी सूरज केने 4 धावा मिळतील. चांगली सुरुवात, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. अशाच पद्धतीचे स्ट्रोक म्हणजे एकतर जे 30 यार्ड सर्कल सजवलं गेलंय त्यांच्यावरून किंवा त्याच्या गॅपमधून तुम्हाला स्ट्रोक खेळायचे, ती सुरुवात तर मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सूरज केने यांनी केली आहे. भिवंडी गोरसईला बिलॉंग करणारे सूरज केने आज मात्र TDPL गाजवण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचेही चाहते आवर्जून या स्पर्धेकडे त्यांचंही लक्ष असेल. यावेळेला थोडीशी गती कमी केली पुलर लेन, परंतु तडम्याच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ. 4-4 चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी आगरी राजा पोगाव या भिवंडीच्या संघाची पाहायला मिळते. भिवंडीच्या क्रिकेटला देखील एक वेगळं वलय, वेगळी उंची आपल्याला पाहायला मिळते. शहरी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट याचाही वेगळा दर्जा आहे आणि डोंबिवलीमध्ये देखील जर पाहिलं तर चांगलं दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो. यावेळेला लोअर फुलटॉस, एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि फुलटॉस बॉलवर माघारी परत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. पहिल्या 2 बॉलवर 2 चांगले चौकार आले. त्यानंतर एक लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अपयश आलं. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली आणि त्यामुळे मिस टाईम झाला. परंतु ज्या पद्धतीने, ज्या रणनीतीने फलंदाजी सुरू होती सूरज केनेची, त्यावर तो खरा उतरला होता. 2 चांगले चौकार. पहिला ओव्हरपिच होता, त्याला ऑन ड्राईव्ह, आणि त्यानंतर जो फुलर लेनचा बॉल होता वाईड यॉर्कर, त्याला अक्षरशः कापला होता बॅकवर्ड पॉईंटमधून त्याने. परंतु त्यानंतर एक मोठी चूक त्याने केली. हे जे कलात्मक फटके आहेत त्याच्यामध्ये त्याला यश मिळत होतं, परंतु इम्प्रुव्हायझेशन जे खूप महत्त्वाचं असतं, T20 क्रिकेट असेल, मर्यादित षटकांचे सामने असतील, आणि त्याच जाळ्यामध्ये तो अडकला. परंतु जे स्ट्रोकचं सिलेक्शन होतं त्याची नक्की दाद द्यायला हवी. चांगली सुरुवात, परंतु तदनंतर माघारी परतताना पाहायला मिळत आहे. ही गोष्ट आर्मी स्पोर्ट्स संघासाठी चांगली असेल, कारण त्यांना विकेट मिळते. ते देखील पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सूरज केने सारख्या फलंदाजाला बाद करणं म्हणजे संघासाठी खूप फायद्याचं असेल आर्मी संघासाठी. परंतु पाहूया यानंतरच्या कालखंडामध्ये काय घडतंय. अनुभव आहे प्रदीर्घ गोपी बोहरा यांच्याकडे, तोच दाखवण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. यावेळेला वेगळा स्ट्रोक, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पाहूया त्या ठिकाणी, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर 3 धावा धावून पूर्ण केल्या. हे करणं गरजेचं आहे. कुमार गुंड आणि राहुल जोगाडिया या दोघांनी संधी मिळाली आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा विनंती असेल थॉमस डायस आपण मुख्य मंचावर यायचे. थॉमस डायस. आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 ने पुढे जाताना पाहायला मिळते. चांगली धावसंख्या, 11वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. एक गडी बाद जरूर झालाय, परंतु धावा आलेल्या आहेत. राहुल जोगाडिया एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून आता समोर येत आहेत. गोलंदाज म्हणून जरी सुरुवात केली असेल तर मागील 2-3 वर्षामध्ये त्यांच्या बॅटिंगने मात्र खूप प्रभावित केलंय आणि त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धाही गाजवल्यात. आज अपेक्षा ती असणार आहे या ठिकाणी टीम आगरी राजा पोगाव या टीमला. पुन्हा एकदा गोपी गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. कुमार गुंड यांच्यासाठी आज TDPL मध्ये प्रत्येक जण उत्सुक आहे आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. नवे तर वर्षभरातून एकदा येणारी ही स्पर्धा, कारण नॉर्मली तुम्ही जर पाहिलं तर गावासाठीचं क्रिकेट नेहमी खेळता किंबहुना व्यावसायिक क्रिकेट खेळता, परंतु हे क्रिकेट जे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला एकत्रित करतं ते वर्षातून एकदा खेळायला मिळतं. त्यामुळे या क्रिकेटची उत्कंठा थोडीशी वेगळीच असते. यावेळेला वेग प्रचंड पाहायला मिळाला. लेंथवरून जर पाहिलं तर बॉल थोडासा बाहेर देखील जाताना पाहायला मिळतोय. काय वेग होता या चेंडूवर,
खूप वेगात चेंडू त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. उत्तर नव्हतं कोणत्याही प्रकारचं. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऑप्शनच्या बाहेरून आणखी थोडासा चेंडू बाहेर नेण्याचा प्रयत्न राहिला आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एवढा प्रचंड वेग होता की बॉलने डायरेक्ट यष्टी रक्षक गाठला. चांगलं कमबॅक गोपी यांच्याकडून देखील, कारण विकेट मिळाल्यानंतर ती जी ऊर्जा आहे आणि ती मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. आपला अनुभव पणाला लावून फलंदाजाला स्टान्स ओळखून त्याची स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत ते म्हणजे गोपेंद्र. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, परंतु पहा कव्हरच्या दिशेने पाठवलंय, दिशा दिली या चेंडूवर आणि सीमारेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. 4-4-4 चौकार. पहिली ओव्हर संपल्यानंतर आगरी राजा पोगाव 1 विकेट माघारी परतलाय. 15 धावा धाव फलकावर. 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या पद्धतीने सध्या खेळ केलाय, खूप चांगल्या पद्धतीने रन सुरू आहेत. कुमार आणि त्याच्याच बरोबरीने राहुल जोगाडी यांच्या माध्यमातून. कुमार गुंड आणि राहुल जोगाडी या सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. आगरी राजा पोगाव हा संघ 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सूरज केनेने खूप चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले, त्यानंतर विकेट मिळवली आणि गोपीच्या या अंतिम चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याने रन खर्च केलेले आहेत 15 आणि 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले खूप महत्त्वाचा आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने ज्या सरासरीने सध्या खेळ सुरू आहे आगरी राजा पोगावचा, त्यांनी जर 30 धावा केल्या तर त्यांचा प्रवास थोडासा सुकर राहील. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये ब्रेक थ्रू जर दिलेत गोलंदाजांनी, कमबॅक जर चांगलं करून दिलं तर मॅच रंगतदार होईल, याच्यामध्ये शंका नाही. नक्की, अगदी बरोबर. कारण इकडे विकेटही तेवढीच महत्त्वाची आहे. जर विकेट मिळवली तर तुम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं दडपणामध्ये आणू शकता आणि तो प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांचा देखील असणार आहे. कारण विकेट मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण धावसंख्येचा आलेख पहिल्या ओव्हरमध्ये तर उंचावलाय आणि हाच आलेख जर असाच कायम राहिला तर विजय देखील मिळू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. करण येतात गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर जर पाहिलं तर राहुल जोगाडिया. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, फुलर लेंथ होता, परंतु बीट होत आहेत फलंदाज. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि तिकडे थोडंसं प्रभावित केलं राहुल जोगाडे यांना. अशाच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. डॉट बॉल आले, निर्धाव चेंडू आले तर फलंदाजांवर दडपण शिफ्ट होईल आणि ते करणं गरजेचं आहे. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा, परंतु पहा लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगला चेंडू, परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाऊन पोहोचते ती मात्र 17 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एक एक बॉल महत्त्वाचा असतो, एक एक क्षण महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि कारण केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. सातत्य सर्वात महत्त्वाची गोष्ट क्रिकेटच्या खेळात तुम्हाला ठेवावं लागतं. यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. चौकार. करतात बॉल पाहतायत. पहिला बॉल जर पाहिलं तर निर्धाव गेला होता, दुसऱ्या बॉलवर धावून 2 रन काढले गेल्या लॉंग ऑनला आणि आता जर पाहिलं तर समोरच्या दिशेने एक चौकार देखील वसूल करतायत राहुल जोगाडिया. आत्मविश्वास देतील या धावा. धावसंख्या 4 ने पुढे गेली, 21 वर आहे. याही वेळेला खूप चांगला फटका येताना पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने होते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात
परंतु माघारी पाठवलंय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहुल करतायत. केवळ आक्रमण सुरुवातीला फलंदाजी ज्यावेळेला सुरुवात केली गोलंदाजी त्यावेळेला मात्र आक्रमक शैलीत बॅटिंग करायचे, परंतु आता त्यांना त्यांची भूमिका, कारण ज्यावेळेला तुम्ही प्रीमियर लीग खेळत असता एक ऑल इंडिया आयकॉनच्या स्वरूपात तुमची निवड झाली आहे, तर तुमची फलंदाजीची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे त्या शैलीची बॅटिंग देखील होताना पाहायला मिळते. एक चौकार आलाय जरूर, परंतु गोलंदाज देखील आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. करण लहाने चांगला बॉल, परंतु पहा गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी झाले. पॉइंटचे फिल्डर बॉलच्या पाठमोरे होत आहेत. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक आले जरूर, परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. कुणालजी प्रॉपर पॉवर प्लेची बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका एक अपवाद वगळता उंचावरून फटके खेळले जात नाहीये. ड्राईव्ह करण्यामध्ये या ठिकाणी फलंदाज विश्वास ठेवत आहेत आणि गॅपमध्ये स्ट्रोक खेळून मात्र धावा काढण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी यशस्वी केलाय. याही वेळेला चांगला चेंडू, परंतु मिड ऑफच्या दिशेने पाठवलाय. एक धाव घेण्यात यशस्वी होतील. चांगल्या चेंडूला सन्मान देत, परंतु तरी देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं संपतंय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25. मागील षटकाच्या तुलनेत जर पाहिलं तर या धावा थोड्याशा कमी जरूर आहेत, परंतु या ठिकाणी विकेट थांबवली आहे, ही तेवढंच महत्त्वाचं. 25 धावा कुणालजी. सुरुवात विश्वासदर्शक राहिली आहे दोन्हीही टीमचा जर विचार केला तर, आणि खऱ्या अर्थाने करण लहानेला याचं क्रेडिट जाईल. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. एक चौकार या षटकामध्ये आला, परंतु त्याने अंकुश लगवला हे म्हणायला हरकत नाही आहे. लक्ष्य 67 रनचं पाठलाग अजूनही सीमित भरपूर दूर आहे, कारण 24 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. संघ आगरी राजा पोगावला आणि संघर्ष राहील या सामन्यामध्ये, याच्यामध्ये शंका नाही आहे. ज्या पद्धतीने लाईनअप आहे, दोन्ही टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. प्रयत्न तर नक्कीच होणार आहे दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले करण्याचा. खेळपट्टीवर कोणीही वावरायचं नाहीये. विराज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. विराज तांडेल खूप सारी स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू दाखल झाला या स्पर्धेमध्ये. डायगर गावामध्ये आज आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करेल. कोणी गोलंदाजीमध्ये प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल, कोणी फलंदाजीमध्ये प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल, तर कोणी क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील. आपापल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी प्रत्येक जण आसूसलाय, प्रत्येक जण नक्कीच उत्सुक आहे. तर 2 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर जर पाहिलं तर 25 झालाय. चांगली आश्वासक सुरुवात या ठिकाणी आगरी राजा पोगाव या टीमकडून पाहायला मिळते. तेजस पाटील यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आर्नी स्पोर्ट्स तुषार पाटील आणि डॅनी पेरियत्री यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे संघ मालकांचंही विशेष कौतुक, कारण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची भूमिका तेवढीच मोलाची आहे. प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर मालकी हक्क किंबहुना संघ स्वतःचा खूप महत्त्वाचा असतो आणि असेच 24 संघ मालक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. विराज गोलंदाजी मार्कवर कुमार गुंड यांच्यासाठी. तुमच्या बाहेर चेंडू जरूर होता ऑन साईडला, म्हणजेच मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. विराज पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला आणि अगोदरच ठरवलं होतं कुमारने याला थोडासा आक्रमक अंदाजात खेळायचं, परंतु मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव मात्र नक्कीच मिळते. 26 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतील. म्हणजे अजूनही 23 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांची स्ट्रेंथ चांगली आहे. गोलंदाजी फलंदाजी विशेष म्हणजे दोन्ही बाजूला जर पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा भरणा. एका बाजूला भावेश पवार यांना आपण जरूर पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर ओमकार देसाई सारखा धुरंधर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला रिवर्स खेळलाय, लांब 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 वर षटकार.
चांगली फलंदाजी सध्या सुरू आहे राहुल जोगाडे याची. पूर्वीच्या काळामध्ये एक ॲडव्हर्टाईज यायची, राहुल पाणी चला जाएगा, परंतु आता समोरचा संघ सांगत असेल राहुल कधी जाईल पॅव्हिलियनमध्ये. ज्या पद्धतीने तो खेळतोय, रिव्हर्स फटका, दमदार टायमिंग, उंची थोडीशी कमी आहे परंतु कीर्ती भरपूर महान आहे या खेळाडूची. चांगला खेळत आलेला आहे राहुल. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका, सरळ बॅटने खेळला आणि आणखीन एक बॉल पाठवला सीमारेषा पार. वैयक्तिक 20 धावांवर बॅटिंग करतायत. धावसंख्या 36 वर पाठवली आहे. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी. तिसऱ्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे टीम आगरी राजा. यावेळेला थोडंसं दडपण गोलंदाजावर शिफ्ट झालंय. स्वाभाविक आहे ते शिफ्ट होणं, कारण धावा आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे धावसंख्या ही पार्टनरशिप धोकादायक ठरू पाहते. इकडे पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. त्या रणनी त्या बनवाव्या लागणार आहेत या ठिकाणी अर्नी स्पोर्ट्सला. यावेळेला फुलटॉस, परंतु मोठ्या फटक्यात खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने, परंतु गेला. मात्र या ठिकाणी ऑन साईडला एक धाव तर पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 38 धावा धाव फलकावर. चांगली स्थिती सध्याच्या घडीला जर पाहिलं, परंतु क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 30 धावांची एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते आणि गुणलेखक म्हणून ज्ञानेश्वर मुकादम खूप चांगली कामगिरी देखील करतायत, कारण समालोचकाचा खऱ्या अर्थाने आसराव देखील आम्ही तुमच्याकडे पाहतो. तर जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 38 झाली आहे चांगल्या स्थितीमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल अर्नी टीमला. लक्ष फलंदाज ठेवावंच लागेल. मॅच मध्ये चमक दाखवायची असेल तर कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. यावेळेला जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्याच वेळेला विराजने देखील चतुराई दाखवली. थोडीशी गती कमी केली, त्यामुळे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. जेवढे शफल झाले त्यांना फॉलो केलं, त्यांच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला आणि आणखीन एक या ठिकाणी मात्र चांगला चेंडू येतोय. निर्धाव चेंडू, जशी सुरुवात चांगली होताना पाहायला मिळाली होती. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न राहिला. पॉईंटच्या डोक्यावरून स्ट्रोक जरूर खेळला, परंतु दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न राहतोय. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोघांची ज्यावेळेला जोडी सुरुवात झाली, पहिल्यांदाच मात्र त्यांनी 3 धावा धावून काढल्या होत्या. तिकडे एक वेगळा आत्मविश्वास त्यांना मिळाला. 3 ओव्हरची समाप्ती होते. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होईल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद. 40 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी आज खास या क्रीडा स्पर्धेसाठी धडाकेबाज चषक वडवली मुरबाडची जी मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जी 47व्या वर्षात यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर धडाकेबाज चषकाचे सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सर्व आयोजकांचं आणि ठाणे जिल्ह्यातील अशी एक स्पर्धा, ज्या स्पर्धेला खूप मोठं वैभव आहे, धडाकेबाज चषक मुरबाड वडवली. तर आपण या सर्वांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर या क्रीडा स्पर्धेसाठी जे काही प्रायोजक आहेत त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. स्टँड, प्रेक्षक कक्ष, सुरेश मात्रे, बाळ्या मामा, त्याचबरोबर गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा, जगन्नाथ पाटील, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र मात्रे नांदिवली डोंबिवली, मेगा स्पोर्ट्स वाघबीड, महेश चौधरी, हरेश मात्रे, त्याचबरोबर राजवीर विनोद पावशे, ट्रॉफी सौजन्य मॅन ऑफ द मॅच रणवीर अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उदयनमुख खेळाडू PK दिवाकरण यांच्या स्मरणार्थ डॅनी पेरी यात्रा, त्याचबरोबर शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून पहिला क्रमांक आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी, स्वर्गीय तुळशीराम
आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी तसेच उत्कृष्ट फलंदाजाची सायकल देखील देण्यात येत आहे। त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बॉल चेंडूचे सौजन्य आहे साजिद रईस बनेली, अधिक पाटील सापर्डे, त्याचबरोबरीने सर्वाधिक षटकार टायगर स्पोर्ट्स यांच्याकडून दिली जाणारी बॅट, समालोचन कक्ष पुरस्कर्ते मातोश्री गुंजाई, श्री रामदास ढोणे, माजी सरपंच कोळे नांदिवली, श्री महेश गायकवाड, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, दोन्ही खेळाडू कक्ष नाहार्स हॉस्पिटल डोंबिवली, श्री दिनेश शेट इरामन पाटील, त्याचबरोबर या स्पर्धेची किट ज्यांच्याकडून बनवले गेले आहेत भवानी स्पोर्ट डोंबिवली, आणि या स्पर्धेची मालिकावीराची बाईक A1 जोडी अंजूर गावची सुकेश डाकी उपसरपंच अंजूर आणि निलेश पाटील, त्याचबरोबर आजच्या जेवण आणि अल्पोपहाराची ची सोय रुपेश। तर या सर्वांचे देखील आम्ही आभारी आहोत। आणि जशी यानंतरच्या 3 ओव्हर तर मुख्य समालोचक म्हणून घेऊन जातोय माझे अगदी जवळचे मित्र आणि नामवंत समालोचक कुणालजी दाते। धन्यवाद चंदू शेट्टी सर। आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची आवश्यकता आहे। बॅटिंग करणारा संघ आगरी राजा पोगावला। खूप चांगल्या पद्धतीने ही जोडी जमली आहे। भागीदारीचं महत्त्व काय असतं क्रिकेटमध्ये ते या दोन्ही खेळाडूंनी दाखवलंय। लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन, खूप चांगलं कॉम्बिनेशन। हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आतमधली कडा घेत जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 रन मिळेल राहुल जोगाडी याला। टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 41, 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय। आगरी राजा पोगाव आणि आर्नी स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान 67 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती। सूरज केने बाद झाला 8 धावा करून आणि त्यानंतर डाव सावरलाय कुमार गोंड आणि त्याच्या बरोबरीने राहुल जोगाडी याने। हे षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोपेंद्र बोहरा यावेळेला एंड त्याचा चेंज झालाय। हायवे एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल रोड एंड कडून आणि त्याच्या विरुद्ध एक मोठा प्रहार, मिड क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, फलंदाज बाद होतोय, महत्वाची विकेट मिळते गोपेंद्रला। कुमार गोंड सेट बॅट्समन आउट। चंद्रकांतजी फुटाणे खूप महत्वाची भूमिका, मोलाची भूमिका त्यांची राहिली आहे या स्पर्धेमध्ये। त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। तर विकेट इथे मिळाली आहे आणि ज्या वेळेला विकेट मिळते त्या वेळेला कमबॅक होता आणि ते कमबॅक पुनरागमन इथे करताना दिसेल गोलंदाजी करणारी टीम। षटक क्रमांक 4 एंड बदललाय गोपीने। पॅव्हलियन एंड कडून सुरुवात केली होती पहिल्या षटकाची, तिथे थोडासा महागडा ठरला, 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि आता रोड एंड कडून गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे। पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, थोडासा हवेत होता हा चेंडू, प्रयत्न चांगला केला होता, फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं थोडंसं कठीण असतं परंतु कमबॅक होत आहे, टाळ्या वाजतायत, हे महत्वाचं आहे। सामना अटीतटीचा झाला पाहिजे कारण प्रेक्षकांना माहिती आहे ही लढत तेवढीच महत्वाची आहे। दोन मातब्बर संघाच्या दरम्यान लढत रंगते आणि तीच अपेक्षा घेऊन प्रेक्षक देखील आलेले असतात। भरपूर मोठ्या संख्येने जीटीसीच्या माध्यमातून प्रेक्षक जुळलेले आहेत लाईव्ह टेलिकास्टवर। त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। यूट्यूबला तुम्ही आनंद घेता या स्पर्धेचा। TDPL सीझन 2 मध्ये आपण आहोत आणि अतिशय महत्त्वाचा सामना रंगतोय। राहुल जोगाडी याचा शेवटपर्यंत पिचवर राहणं खूप गरजेचं असेल ज्या पद्धतीने आतापर्यंत तो खेळलाय। पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह चांगला केलेला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफला, दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय, 2 रन इथे मिळतील। धडाकेबाज चषक वडवली मुरबाडचे सर्वच हे संयोजक आयोजक यांचे इथे आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये। सुस्वागतम। टीमची धावसंख्या पुढे जाते, 2 ने रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 43 लक्ष्य आहे 67 रनचं। खूप चांगलं प्रतिउत्तर दोन्ही संघ एकमेकांना देत असताना या सामन्याच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवर गोपेंद्र ओव्हर द विकेट। ओहो, यावेळेला गती थोडीशी कमी केली होती, स्लोअर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, नक्की फसला होता फलंदाज
या जाळ्यामध्ये, परंतु त्यानंतर आपण पाहतोय फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. सन्मान दिला राहुल जोगाडियाने. इथे डोक्याचा खेळ आहे, माइंड गेम सध्या सुरू आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, फलंदाज साजेशी कामगिरी करत असताना ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पहा. फिंगर रोल केले होते या बॉलवर. गोपेंद्रने स्लोअर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये बॅट अंतिम क्षणाला खाली आली राहुलची, अन्यथा राहुल बाहेर होता. यावेळेला चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगला डिफेन्स. डिफेन्स भेदणं थोडंसं कठीण चाललंय राहुलचं. खूप चांगला खेळताना दिसतोय. 13 चेंडू आणि आता या सामन्यामध्ये 23 रनची आवश्यकता. सामना रोमहर्षक परिस्थितीमध्ये चाललाय. 13-23 हे समीकरण. शेवटचा बॉल. चांगली लाईन पंचाकडे अपील होते. लेग स्टंपच्या बाहेर ही लाईन होती हे सांगितलंय पंचाने. लेग बाईटचा इशारा येईल, कारण सर्वाधिक महत्वाचं असतं तुमची लाईन. इम्पॅक्ट काय आहे, कुठे बॉल तुम्ही पिच केलाय आणि त्यानंतर अंपायर डिसिजन देतात. परंतु पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये हा निर्णय पंचांचा खूप योग्य होता, कारण 2 स्टंप स्पष्टपणे दिसत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होती. योग्य निर्णय इथे दिलाय. अंपायरिंगचा दर्जा या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय. ऑफिशियल जे आहेत जय पवार, जे पॅनल, खूप चांगली भूमिका या सर्वांची राहिली आणि या पद्धतीने इथे षटक क्रमांक 4 संपले चंदूजी. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 22 रनची आवश्यकता. तर कमबॅक मी म्हणेल या ठिकाणी आर्नी संघाचं. हे जे षटक टाकलं गेलं ते खूप चांगल्या पद्धतीने, कारण या षटकात जर पाहिलं तर केवळ 4 धावा आल्या आहेत कुणालजी. कौतुक करावं लागेल गोलंदाज गोपेंद्र बोहरा. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना मला खेळण्याचा का अनुभव आहे आणि ओमानसाठी मी ते क्रिकेट का खेळलोय हे दाखवून देतात गोपेंद्र बोहरा. आणि एखादी गरज होती, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळाला होता. गरज होती एक चांगलं षटकाची, ते या ठिकाणी आलं जरूर. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकेटही आली, कारण जोडी फुटणं गरजेचं होतं, कारण कुमार आणि राहुल जोगडिया खूप चांगल्या लयबद्ध पद्धतीने खेळत होते. आणि जो एक इकडनं कुणालजी सामना दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकतो, कारण आता तशी ती परिस्थिती, कारण एवढं सोपं नाही आहे इकडे रन बनवणं देखील. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ती चांगली स्ट्रेंथ दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे उर्वरित 2 षटकांमध्ये मॅच रंगतदार होईल. TDPL. करण लहाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्याची धुरा त्याच्या खांद्यावर आहे आणि सर्वाधिक महत्वाचं षटक मानलं जाईल या सामन्याचं. कलाटणी या सामन्याला या षटकापासून मिळू शकते, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 22 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत ICCच्या माध्यमातून, त्या नियमांतर्गत ही स्पर्धा. पहिला बॉल हवेत खेळलाय. वाईडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंगचा नमुना आणि हा चौकार. आणि तेच झालं. हा चौकार आलाय. तुषार पाटील संघ मालक आहेत. डॅनी पेरियात्रा हे नाखुश असतील ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. आणि या लेवलला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला हे हाफ चान्सेस जे असतात ते कन्वर्ट करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये झेल सोडला, दडपण कमी झालं फलंदाजावरचा आणि आता 11 बॉलमध्ये रन करायचे 18. प्रमोद पाटील वडगर, आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. 11 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. वड मॅच. चौकार इथे आलाय. फलंदाज भावेश पवार. शून्याचा शिकार ठरला असता. क्रिकेटमध्ये महत्व नाहीये जर तरला. आणि त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार भावेश पवारच्या बॅटमधून. खेळाडूच्या खांद्यावर आहे. कर्तृत्व या खेळाडूचं मोठं आहे आणि ते दाखवतोय, सिद्ध करतोय स्वतःला. 2 चौकार आलेले आहेत. दडपण झुगारलंय. 10 चेंडू आणि 14 धावांची आता आवश्यकता आहे. गती कमी केली, ओळखली, शफल झाला, स्क्वेअर लेगला उडवला. बॉल सीमा पार. हा येतोय दमदार.
काय फलंदाजी सध्या सुरू आहे भावेश पवारची पावर इथे दाखवत असताना चांगलं टायमिंग, याही चेंडूवर स्क्वेअर लेगला षटकार त्याने ठोकलाय. पुन्हा एकदा लॅप शॉट पाहायला मिळाला, गॅप मध्ये जातोय, ताकद चांगली आहे, नजाकत आणि टायमिंग. आणखीन एक चौकार, सामना खुला. फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल सुटला आणि काय झालं या मॅच मध्ये रिझल्ट अगदी स्पष्ट आहे. म्हणूनच सातत्याने चर्चा सुरू असते, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. आणि ते झेल सुटल्यानंतर अक्षरशः बरसला या मॅच मध्ये कर्णधार भावेश पवार. नेतृत्व आणि स्वतःचं कर्तृत्व या मॅच मध्ये तो सिद्ध करतोय. कधी कमी केली, पुन्हा एकदा शफल झाला, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. आता रन करायचे आहेत फक्त 3. एका हाती सामना जवळपास खेचून आणलाय, परंतु पार्टनरशिपचं महत्व काय असतं, ती पार्टनरशिप झाली होती राहुल जोगाडे आणि कुमार गुंडच्या दरम्यान 32 धावांची. आणि त्यानंतर भावेशने त्याच्यावर कळस चढवला, पाया रचला गेला, त्यानंतर इमारत उभी राहिली. शॉर्ट बॉल, मॅच संपेल असं वाटतंय आणि हा फटका जातोय सीमारेषा पलीकडे. भावेशचा कहर इथे पाहायला मिळाला. सामना संपला आणि हा सामना इथे जिंकलाय आगरी राजा पोगाव. तेजस पाटील जे संघ मालक आहेत या टीमचे, ते नक्की खुश असतील, परंतु तुषार पाटील आणि डॅनी पॅरी यात्रा मात्र नक्की नाखुश असतील. ज्या पद्धतीने त्यांच्या संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलं तरी देखील त्यांचा संघ पराभूत झाला. परंतु विचार विनिमय होणं गरजेचं आहे. काय चुका आपण केल्यात, त्या चुका नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाहीत, यावर चर्चा झाली पाहिजे. जे झालं ते झालं, यानंतर आपल्याला कसं खेळायचंय हे आपल्याला पाहायचंय. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे थोड्याच वेळात दिला जाईल. राहुल जोगाडिया यांनी तत्पूर्वी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. राहुल जोगाडिया, फोटो सेशन आपलं होईल, आपण लवकरात लवकर या. तर जाऊया, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 67 लक्षाचा पाठलाग करायचा होता. तर विश्लेषण अगदी स्पष्ट आहे. या सामन्यामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली भावेश पवारने. 2 विकेट घेतल्या, 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना भावेश पवारने रन केल्या 24. राहुल जोगडेने 25 रन जरी केल्या असल्या तरी मात्र भावेश पवार ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. श्लोक 11 आणि आगरी राजा पोगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी देखील आपण यायचंय. विशाल पाटील साहेब